गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै विद्यालयाच्या गुरुजनांना वंदन करून तुम्हा विद्यार्थी मित्रांना ज्ञानेश्वर मिडकुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार. असं बघा, जो माणूस पायानं चालतो तो ठराविक अंतर गाठतो. आपण कशाने चालतो? जो माणूस पायानं चालतो तो ठराविक अंतर गाठतो, परंतु जो माणूस डोक्याने चालतो तो निश्चितच आपलं ध्येय गाठतो. मी तुम्हाला थोड्याच वेळामध्ये थोडा तरी डोक्याने चालायचा मार्ग सांगणार आहे. डोक्यानं म्हणजे डोक्याने करतो. डोक्यानं म्हणजे काय तर म्हणशील एका बाबांनी सांगितलं, डोक्यानं म्हणजे टेवळी. डोक्यानं म्हणजे नीट सरळ अभ्यासामध्ये डोकं वापरून जीवनामध्ये तुमच्यातला प्रत्येक जण चांगला, मोठा आणि यशस्वी माणूस होऊ शकतो. हा विश्वास देण्यासाठी मी तुमच्या समोर आलो आहे. खरं तर सर, आमच्या 70 पेक्षा तुमची 35ची पिढी हुशार आहे. 35 पेक्षाही ही 12, 13, 14, 15ची पिढी हुशार आहे. पण भानगड काय झाली, ही जरा जास्तच हुशार आहे. जे चांगलं एक तर यांच्यापर्यंत पोहोचत नाही, पोहोचलं तरी आपल्या डोक्यामध्ये घेत नाही. बघा, संतांचे विचार. माणसाला जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी माणसाजवळ आत्मविश्वास हवा, सेल्फ कॉन्फिडन्स. माणसाजवळ आत्मविश्वास हवा आणि तो आत्मविश्वास मिळवण्यासाठी थोडा तरी संतांचा आणि शिवरायांचा इतिहास त्यात हवा. जगावं कसं आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवलं. मरावं कसं हे शंभूराजांनी शिकवलं. आणि वागावं कसं हे संत समाज सुधारकांनी शिकवलं. आता आपल्याला कुठे शंभूराजासारखं मरायचंय का? हे बघा, तू खाली मान घातली तर ताड वाजत. कारण बघा सर, मी तुम्हाला असं वाटत असेल सफेद कपड्यावाला माणूस आला, मी जुना ग्रॅज्युएट आहे, बीकॉम आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो. आणि मी लॉ कॉलेजला, बीएड कॉलेजला, डीएड कॉलेजलाही लेक्चर देतो. नागपूर, भंडारा, गडचिरोली सगळ्या भागामध्ये. आता मी शेतातून काम करून आलोय, कपडे बदलली नाहीत म्हणून तुमच्या समोर आहे. तुम्ही अप टू डेट आहात, हाय फाय आहात. खरं तर तुमच्या पालकांना असं वाटतं की आमचा मुलगा इंटरनॅशनल दर्जाचा अधिकारी बनावा, यासाठी तुम्हाला इंग्लिश मीडियम मध्ये पाठवलंय, बरोबर. परंतु तुमच्या माहितीसाठी सांगतो, माणूस जीवनामध्ये 2 प्रकारे मोठा होऊ शकतो. किती प्रकारे? एक तर शिकून आणि सवरून. बघा, आमच्या वेळेला म्हणायचं अरे शिकून सवरून काहीतरी बन. आम्हाला त्यावेळेस काय कळत नव्हतं. परंतु तुमची पिढी एवढी हुशार आहे, तुम्हाला सगळं कळतं. चांगलं काय, वाईट काय, भलं बुरं सगळं कळतं. परंतु काय झालंय, तुमची पिढी शिकून आणि सवरून मोठी होऊ शकते, परंतु काय तुमचे शत्रू आहेत. तुमचे काही शत्रू आहेत ते तुमच्या आतमध्ये आहेत. बघा, मी तुम्हाला काय असं मोठं तत्वज्ञान सांगणार नाही. तुमच्या डोक्यात बसलं असं. बघा, लहानपणी तुम्हाला एक गोष्ट होती, 2 लहानपणाची शर्यत लागते आणि त्यातलं एक जण जिंकतो. कोण जिंकतो? ससा चपळ होता तरी कासव का जिंकला? आणि तो थांबला नाही, झोपला नाही, त्याला आळस आला नाही. लहानशा गोष्टीपासून तुम्ही काय शिकायचं? प्रत्येक गोष्टीमधून काहीतरी बोध घ्यायचा असतो. प्रत्येक धड्यामधून काहीतरी धडा घ्यायचा असतो. प्रत्येक काहीतरी मॉरल तात्पर्य असतं. तर काय याचं तात्पर्य? तुम्ही काय या गोष्टीपासून शिकायचं? थांबायचं नाही. रोजच्या रोज स्टडी, अभ्यास, गृहपाठ, होमवर्क केला तरच तुम्ही त्या कासवाप्रमाणे जीवनाची शर्यत जिंकणार आहात. प्रत्येक गोष्टीपासून. सगळ्यात लहान प्राणी कोणता? सगळ्यात लहान प्राणी मुंगी. मुंगी बघा, शिस्तीमध्ये असते, लाईन मध्ये असते, गडबड गोंधळ नाही. तुमच्यासारखं इकडे तिकडे उडत. सगळ्या मुंग्या लाईन मध्ये असतात. लाईन मध्ये असताना त्या कुठेतरी बाहेर, घराच्या बाहेर, शेतामध्ये, कोपऱ्यामध्ये, कणकीच्या कडेला कुठेतरी पडलेलं धान्य गोळा करतात आणि लाईन मध्ये आपल्या बेळामध्ये, पहिले आता सिमेंटची गरज आली, आपल्या बेळामध्ये साठा करून ठेवतात. इतका साठा करून ठेवतात. कारण बऱ्याच वेळा मुंगीच्या वजनापेक्षा ज्वारीच्या, बाजरीचा जो कण असतो डबल वजनाचा असतो. अनेक वेळा त्या धडपडतात, त्या वजनानं खाली पडतात, पिसळतात, परत खाली येतात आणि तो धान्याचा कण आपल्या पाठीवर घेऊन वर नेऊन साठा करून ठेवतात. आता मला सांगा, आपल्यातली सगळी ताकद वापरून मुंग्या आपल्या बेळामध्ये धान्याचा साठा का करून ठेवतात? का करून ठेवतात? नंतर झालं, पण ते कधी? त्याचं महत्वाचं कारण कोणतं? हिवाळ्यात नाही,
पावसाळ्यामध्ये बघा आपण धान्य संपलं तर आपण पिशवी घेऊन थैली घेऊन छत्री घेऊन किराणा दुकानात जाऊन सामान आणू शकतो. पण मुंग्यांचं जर धान्य संपलं आणि वेळेला सगळ्या मुंग्या धान्य गोळा करणं बाहेर पडाल्या, त्याच वेळेला रापरा पावसाला तो पावसाला पुराचा लोंढा आला, अख्ख्या मुंग्या वाहून जातील म्हणजे मरून जातील. मग त्या मुंगीपासून आपण काय शिकायचं? लहानशी मुंगी. तुम्हाला इथं कशा साठा करायचा आता? ज्ञानाचा, विद्येचा. मिळालो विद्या. विद्या हे गरिबाचं धन आहे, श्रीमंतांचा अलंकार आहे, असं धन आहे. जगातला कोणताही चोरटा तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. तुमच्या खिशामध्ये 100ची नोट असली, आड बाजूला गाठून एक ठोका देऊन काढून घेऊ शकतो. पण तुमच्या डोक्यामध्ये एखादी पोयम आहे, एखादा 29चा पाडा आहे, तर कोणीही काढून घेऊ शकत नाही. आणि मुलांना कोणतीही बहुमजली, तुम्ही 10-15 मजली बिल्डिंग पाहिली ना, कोणतीही बहुमजली उत्तुंग इमारत उभारण्यासाठी पाया पक्का असावा लागतो. हे 10वी पर्यंत शिक्षण म्हणजे तुमच्या जीवनाचा पाया आहे. हा पक्का करण्यासाठी आयुष्यातला एकही तास काय होतं, बऱ्याच वेळा एखादा मुलगी मामाच्या गावाला जाते, एखादा मुलगा पाटलांचा बैलगाडा तिकडे 4 दिवस राडा करतो आणि 4 दिवस जर शाळा बोलली तर तो पोर्शन शिकवला जातो. ऑटोमॅटिक ही जीवनाची शर्यत तुम्ही मागे राहता. म्हणून ज्याप्रमाणे धनुष्यातून सुटलेला बाण परत माघारी फिरू शकत नाही, त्याप्रमाणे आयुष्यातून शिक्षणाचा गेला 1 आठवडा 1 तास सुद्धा परत मिळू शकत नाही. म्हणून प्रत्येक क्षणाचा शिक्षणासाठी उपयोग केला तरच. आता तुमच्या आपले शत्रू कोणते आहेत तुम्हाला कळलं. कोणते सशाप्रमाणे आळस, कंटाळा, बेफिकिरी. नाही अभ्यास केला तर काय मॅडम थोडेसा रागवतील. मुलांना तुमच्या माहितीसाठी सांगतो, मॅडमचं काय बिघडणार नसतं. म्हणून आतले शत्रू बाहेर काढा. आणि त्यापेक्षा भयंकर डेंजर महावेगात असे काही तुमचे दुश्मन आहेत. शत्रू आणि दुश्मन एकच अर्थ आहे, पण ते तुमचे जानी दुश्मन आहेत. जानी म्हणजे जीवापेक्षाही प्रिय. मला फार आवडतात. अभ्यास, गृहपाठ, होमवर्क सोडून तुम्ही 8 ते 8:30, 9 ते 9:30 त्याच्या पुढे बघता, टुळू बघत असता आणि म्हणता तुझ्यात जीव रंगला. काय मालिका आहे? शिक्षिका एवढी भोळी असते का? मालिका बनवणार तरी कशी बनवली? एवढी अडाणी असते का शिक्षिका? एवढा पहिला भोळा असतो का? 3री 4थीचा पोरा सगळं करतो. काही मालिका बनवतात आणि आम्ही आमच्या जीवनातला महत्वाचा अभ्यासाचा वेळ नका बघू अशा मालिका. आणि काही मालिका जर मुलींनी बघितल्या ना, तुम्ही डोक्यात जा. एक मालिकेचं हेडिंग सर असं आहे, माझ्या नवऱ्याची बायको. नवऱ्याला बायको शोधायची का? मग अशा मालिका नकाच बघू. जीवनातला बघा 2 परिणाम होतात त्याचे. ज्या वेळेला टीव्ही आली, तुमचे 3-4 ध्यान दुश्मन आहेत. टीव्ही, मोबाईल, डीजे आणि पाटलांचा बैलगाडा. 4 ध्यान दुश्मन आहेत. पहिला तो टीव्ही आला, 20 वर्षापासून त्या टीव्हीनं असा हायदोस घातला. काय मालिकेमध्ये स्टोरी असते, 2 सुंदर बाया. पहिला खलनायक रावणासारखे आगडबम दाखवायचे, भीती वाटायची. पण आता 2 सुंदर बाया, एकीनं खोडी करायची आणि दुसरीनं कुरगुडी. त्याच्यापेक्षा मग बायांना भांडणं करायला टीव्हीने शिकवलं. नका बघू. तर बघा आपली भारतीय संस्कृती, 7 समुद्रा पलीकडे ख्याती अशी आपली भारतीय संस्कृती, एकत्र कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था, जी आपली संस्कृती आहे ना, सगळ्या स्वामी विवेकानंदांना तिथं सांगण्यासारखं काय होतं. परदेशामध्ये त्या संमेलनामध्ये सगळ्या देशांनी बढाया मारल्या. आमच्याकडे वाफेचं इंजिन निघालं, आमच्याकडे सुधारणा झाल्या, सगळं सांगितलं. आमच्याकडे सांगायला स्वामी विवेकानंदाकडे काय होतं? फक्त आमची भारतीय संस्कृती, आमचे संत, आमचे ग्रंथ, आमचा पंथ, वारकरी पंथ एवढंच सांगायसारखं होतं. आणि त्यांनी पाहिलं होतं, निरीक्षण केलं होतं, अरे यांच्या देशातली लोक, त्यांच्या देशातली जोडपी वर्ष 6 महिने एकत्र राहत नाहीत. त्यांनी तो अभ्यास केला होता आणि मग त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं. वेद, गीता, पुराण, ग्रंथ सगळं सांगितले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या लोकांना सुनावलं, तुमच्या देशात बघा, त्यांच्या देशात काय होतं, 10-12 वर्षाचं पोरग झालं का त्याच्या नावावर डोनेट करतात आणि मग ते पोरग कुठे काय केलं कोणीही तपास करत नाही. दुसरं जोडपं आणि आली गोव्याला करायला. त्यांची संस्कृती अशी आहे. मग त्यांच्या देशात स्वामी विवेकानंदांना ऐकवलं, तुमच्या देशातली जोडपी 6 महिने वर्षभर एकत्र राहत नाहीत, पण आमच्या देशातल्या पतिव्रता नारी वडाच्या झाडाला 7 फेऱ्या मारतात, हात पतीला हो.
त्यांच्या देशातली समाज व्यवस्था, कुटुंब व्यवस्था तुमच्या देशातल्या आजोबांना माहित नसतं. त्यांची नातवंड कोण, किती, कुठं आहेत. पण आमच्या देशात नातवाच्या अंगावर ओरखडलं तर आजीचं काळी चित्त आणि नाती बाईच्या पायाला ठेचाळलं. नाती बाईच्या पायाला ठेचाळलं तर आजोबाच्या छातीत थस्स होतं. इतकी सरोदय आमची भारतीय संस्कृती आहे. आणि ही संस्कृती जपण्यासाठी मुलांना फक्त दोनच विचार आहे. माणसाला जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी माणसाजवळ आत्मविश्वास हवा. आणि तो आत्मविश्वास मिळवण्यासाठी थोडा तरी संतांचा आणि शिवरायांचा इतिहास ज्ञात हवा. म्हणून तुम्हाला सांगतो, त्या वेळेला पहिला तुमचा मोबाईल, टीव्ही आणि दुसरा मोबाईल. आता भानगड काय झाली मुलांनो, आयुष्यामध्ये आपले 3 गुरु असतात. कोणते कोणते? पहिले आई, दुसरा शिक्षक आणि तिसरा आध्यात्मिक गुरु. आता आध्यात्मिक गुरु पर्यंत ही जंटलमॅन पिढी पोहोचतच नाही. तुमच्या गावात सप्ताह होतो, हरिपाठ होतो, किती जण जातात हातवर करा. नाही जात. तुम्ही एखाद्या वेळेला गेला असाल कधी काल्याचं कीर्तन झाल्यावर लाईन मध्ये जेवायला, बरोबर? भोजन आणि भजन. तुम्ही काल्याच्या कीर्तनाचं भोजन तुमच्या पोटामध्ये किती वेळ राहणार आहे? भोजन आणि भजन. भोजन आणि भजन या शब्दामध्ये फक्त एक काना एक मात्रा एवढंच अंतर असतं. पण आता काल्याच्या कीर्तनाचं केलेलं भोजन फार तर उद्या सकाळपर्यंत तुझ्या पोटात राहील. उद्या सकाळी गुळगुम गेट आउट करणार आहे 2 वर्ष. परंतु एखाद्या अभंगाचा अर्थ, एखाद्या कीर्तनातला, प्रवचनातला, काव्यातला, भजनातला एखाद्या अभंगाचा अर्थ तुमच्या डोक्यात बसला तर तो अभंग तुम्हाला, तुमचं जीवन कधीच भंग होणार नाही. छोटासा हरिपाठ आहे. छोट्याशा हरिपाठामध्ये एक 38 नंबरचा अभंग आहे. अवघाची संसार सुखाचा करीना, आनंदे भरीन तिन्ही लोक. काय अर्थ होतो याचा? अवघाची संसार सुखाचा करीन. कुणाचा संसार म्हटलंय? पप्पा, मम्मी, गुड्डी, नुड्डू चौघांचं म्हटलंय का? अवघाची संसार म्हणजे अख्ख्या विश्वाचा, जगाचा संसार सुखाचा करील आणि आनंदे भरीन तिन्ही लोक. म्हणजे स्वर्ग, मृत्यू, पाताळ सगळीकडे आनंद निर्माण करेल. अभंगाच्या एका चरणाचा अर्थ एवढा मोठा असतो. त्याच्या अध्यात्मामध्ये तुम्ही फक्त एवढं डोक्यात घ्या, अवघाची संसार जाऊ द्या, स्वतःचा संसार सुखाचा करायचा आहे, एवढा अर्थ कळला तरी फार झालं. करतार बसा. काय झालं मॅडम, एका शाळेमध्ये रामनवमीचा दिवस होता. सरांनी सांगितलं रामायण सांगा. आता रामायण बघा, 10वीची मुलं आहेत का? 10वी नंतर बघा आर्ट, कॉमर्स, BBA, BCA बरेच प्रकार आहेत. या सगळ्यामध्ये तुम्ही रामायण बघितले ना, मालिका बघितली असेल. रामायणापासून खूप शिकायचं असतं. पण रामायण म्हणजे आपण फक्त रावणाची लढाई नाही, याच्यातून पहिल्यापासून शेवटपर्यंत खूप शिकायचं असतं. रामायणामध्ये बघा तुम्ही आर्ट, कॉमर्स, सायन्स, BBA, BCA बऱ्याच साईड आहेत. आर्टला इकॉनॉमिक्स म्हणजे कॉमर्सला बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, डेबिट क्रेडिट जमा खर्च. BBA, BCA ला बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट म्हणजे कमीत कमी खर्चात कमीत कमी भांडवल, कमीत कमी श्रमशक्ती, कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त नफा कसा मिळवायचा हे रामायणापासून एक पात्र शिकवतो. बघा, एक माकड होतं. ते माकड कुठे गेलं? अंगठी घेऊन सीतेला शोधायला गेलं, बरोबर? सीतेला शोधायला गेल्याच्या नंतर त्यानं झाडावरनं अंगठी तिच्या ओटीत पाहिली. सीतेनं वर पाहिलं आणि वर पाहिल्यावर ती अंगठी ओळखली. रामाची अंगठी तर कशी आली? त्याच वेळेला त्या माकडाला रावणाच्या सैनिकांनी पाहिलं, पहारेकऱ्यांनी पाहिलं, त्याला पकडलं, रावणासमोर हजर केला. रावण सिंहासनावर बसला होता. मग ते माकड काही सामान्य नव्हतं. त्या माकडानं आपलं शेपूट लांबवत हेटोळं करत टीव्हीला पाहिलं असेल तुम्ही, हेटोळं करत त्याच्यापेक्षा डबल उंच सिंहासनावर बसलं. मग रावणाला राग आला. अरे मरकट, आपल्या शेपटाचा माल दाखवते काय? सैनिकाला मला दारे चिंध्या गोळा करून आणा, याच्या शेपटाला गुंडाळा आणि याला शेपटाचा भाग करून पेटून द्या. मग लोक पळाली, चिंध्या आणल्या. अर्धही सापडलं नाही, अर्धही शेपूट पोर राहिलं. मग रावणाने सांगितलं, जा सगळ्या लंकेतल्या साड्या गोळा करून आणा. आणि मग सैनिक पळाले, सगळ्या साड्या गोळा करून आणल्या. तरी पण एका साडीचा तोटा आला. त्यावेळेला एक सैनिक म्हणला, अरे लंकी म्हणजे ती सीतामाई आहे ना, जा तिची साडी घेऊन या. ती त्या माकडानं ऐकलं, शेपूट आपसून घेतलं. आणि मॅडम त्यावेळेला भांडवल काय आहे, त्यावेळेला एवढ्या साड्या नव्हत्या. 1-2 साड्या ठिकळ करून वापरायचा तो जमाना होता.
आता जर मॅडम सगळ्या मॅडमच्या कपाटामध्ये सगळ्या महिलांच्या कपाटामध्ये तुम्ही साड्या शोधा, एवढ्या साड्या आपल्या समाजातलं सगळं भांडवल त्या साड्या आणि तुम्ही माळ्या वाटल्या. बरोबर आहे. मग त्यावेळेला काय झालं मॅडम, एका म्हातारीचं वय झालं 75 वर्ष आणि लग्नाला झाली 50 वर्ष. तिला वाटलं आपला काय अॅनिव्हर्सरी असतात ना साजरी करावा, आणि मग तिनं काय विचार केला, मग तिनं सगळे फोटो पाहिले अल्बम. हा लग्नामध्ये जो शालू घातला होता ना किती सुंदर दिसत होते, आणि मग तिने विचार केला तो शालू पुढे. आता तो शालू सगळ्यात खाली, प्रत्येक वर्षाला 12 प्रत्येक सणाला साड्या घेऊन 5-700 साड्या, आणि तो शालू सगळ्यात तिने शोधायचा प्रयत्न केला, सगळ्यात खाली अडकला. आणि म्हातारी मग तो शालू ओढायला सगळ्या बोकाडीवर तिच्या साड्या होत्या ना सगळ्या साड्या खालीहून तिचा जसा म्हातारीनं शालू ओढला, अख्खी थपी म्हातारीच्या बोकांडी पडली. एवढ्या साड्या साड्यांचं करायचं काय जाऊ द्या. मग त्यावेळेला ते शेपूट आखून घेतलं आणि म्हणले याचं शेपूट आकाशले. मग रावणाने हुकूम केला जा राखेचे डबे आणा. 20-25 कॅन आणली, अख्खं शेपूट लांबवलं होतं, त्याच्यावर राखेल ओतलं, आणि मग 25-30 सैनिकांनी माचीस घेतली, 1 पैशाला असं त्यावेळेस ती माचीस घेतली आणि जागी पेटून दिलं. जागी जसं शेपूट पेटून दिलं तसं ते माकड काही सामान्य नव्हतं, त्याने उड्डाण केलं, रावणाचा वाडा पाहिला, बरोबर असं पेटवला. आणि मग रावणाचा वाडा, हुडा, बंगले, सगळी लंकेतली घरं, सोन्याची लंका त्या माकडानं 1 तासामध्ये भस्मसात केली. आता मला सांगा, रशिया आणि युक्रेनचं युद्ध चालू आहे ना, किती खर्च झाला असेल? 2 वर्षामध्ये अजून कुणाचा जय पराजय नाही. किती खर्च झाला असेल? आपल्या भारताचं 10 वर्षाचं बजेट आहे ना खर्च अख्ख्या भारताचा, त्याच्यापेक्षा जास्त खर्च झाला तरीही कुणाचा जय पराजय नाही. मग त्या माकडानं लंकेवर रावणावर विजय मिळवला. किती वेळामध्ये मिळवला? आणि मला सांगा किती खर्च झाला? डेबिट क्रेडिट जमा खर्च किती? साड्या कोणाच्या होत्या? रावणाच्या लंकेतल्या. राज्य कोणाचं? 1 पैशाची माचीस. म्हणजे 0 बजेट मध्ये अख्खा विजय मिळवला कमीत कमी वेळामध्ये. खूप रामायणापासून शिकायचंय, सुरुवातीपासून शिकायचंय. की कैकेयीला की दासी मंथरा सांगते, दासी सांगते आणि ती लगेच ऐकते. मग तुम्हाला आयुष्यामध्ये अशा अनेक मंथरा भेटते. मंथरेचं ऐकायचं नाही, आपल्या मनाचं ऐकायचं. दुसरं, दशरथाचा केस पिकला, त्यानं लगेच रामाला सिंहासनावर बसवायचं ठरवलं. सगळीकडे आनंद होता. पण दुसऱ्याच दिवशी तोच दशरथ रामाला सांगतोय का तुला वनवासाला जावं लागेल, तुला वनवासाला जावं लागेल. 14 वर्ष कैकेयीच्या सांगण्यावरून दशरथ सांगतो, मुलांनो त्यावेळेस रामामध्ये एवढं सामर्थ्य होतं, तो आपल्या बापाला नाही म्हणू शकत होता, परंतु तो तसं काही म्हटला नाही, उलट तो जायला तयार झाला. आता मला सांगा, आता एखाद्या पोराला म्हटलं मी कांटा अभ्यास करत नाही, टंगळ मंगळ करतं, पुढे भेटत तर पोरांसमक्ष त्याच्याबरोबर या तू 14 दिवस बाहेर जा, 14 दिवस घरी जा, तर त्याचे पोरग म्हणत बापाला म्हणत तूच जा. मग रामायणापासून काय शिकायचं? आज्ञाधारकपणा, बंधुप्रेम. भरत माहेरी होता, आजोळा होता, आणि ते कळलं राम वनवासाला जातोय कळलं, आणि हे उर्मिलेलाही कळलं, लक्ष्मणाची पत्नी उर्मिला माहिती ना, उर्मिलेला कळलं. उर्मिला लक्ष्मणाकडे येत असताना लक्ष्मणाला असा प्रश्न पडला, मी रामाबरोबर निघालोय की मला अडवती किंवा काय? परंतु त्यावेळेला उर्मिला न बोलताही आल्या त्याला म्हटले, मला माहित आहे तुमचं बंधू प्रेम, तुम्ही खुशाल जावा, तुम्ही येईपर्यंत 14 वर्ष तुमची वाट पाहिजे. आता सांगा, आताच्या काही उर्मिला म्हणेल का हा तुम्ही जाऊच नका, काय पडले भावाचं, आपण राज्य करू म्हण. मग रामायणापासून खूप शिकायचं. भरत आदोळी होता, त्याने पाहिलं राम वनवासाला गेलाय, तो सैन्य घेऊन, अख्खं सैन्य घेऊन तिकडे निघाला, अख्खं सैन्य घेऊन राम निघाला. आणि राम निघाल्यावर त्या नदीच्या पलीकडं, वेळ नाही ना, वेळेचं बंधन नाही ना, कारण मला 3 तास लागतात बरं का, जमल का राहत का? आपले 2:30ला सुटते, 2:30ला स्कूल सुटते. ठीक आहे, ताट बसा. कारण बघा, ताट बसल त्याचं कारण सांगतो बरं का. जो ताट बसल, मी तुमची येत्या 1 तासामध्ये, 1 तासाविषयी जास्त नव्हे घेणार, 1 तासामध्ये मी तुमची बॅटरी
इतकी फुल चार्जिंग करून देईल, कमीत कमी तुमची लग्न होईपर्यंत होताना. हे तुम्हाला चार्जिंग करायला सांगितलं. मी काय सांगत होतो आता, एका शाळेमध्ये मी आपलं रामायण सांगितलं, परंतु एक पोरग त्याचं लक्ष नव्हतं, ते माझं दुसऱ्याला मारत होतं. आणि मग मी त्याला पाहिलं याचं लक्ष नाही. मी त्याला विचारलं, ए बाळा, रामाला कोणी मारलं रे? तू मग मी नाही मारलं. आता तू काय रामाला मारला? तुझं शाळेत लक्ष नसतं, रावण सापडणार आहे का त्याला? तुमचं लक्ष काय आहे सध्या? टीव्ही, मोबाईल. तर रामायणाचं अर्थ सांगायचं राहिले, पण रामायण सांगू का पुढं? बरं, भरत त्याला शोधायला गेला आणि नदीच्या पलीकडं रावणाचा तंबू होता. लक्ष्मणाने पाहिलं, अरे भरताचं सैन्य येतंय आपल्यावर बघा. भरत म्हणजे लक्ष्मण थोडा तडको होता, त्याला संशय आला. रामाला म्हणला, प्रभू बघा, आपल्यावर आक्रमण करण्यासाठी यांना आपल्याला जगून द्यायचं नाही का काय, म्हणून तो आक्रमण करायला येतोय. पण रामचंद्र म्हणला, नाही, भरत असं मुळीच करू शकणार नाही. त्याला विश्वास होता. सैन्य जवळ आलं. जवळ आल्यावर भरतानं रामाच्या पायावर गडगडला, मस्तक टेकवलं. चला माग चला, तुम्ही तुमचं राज्य सांभाळा, राज्यावर तुमचा हक्क आहे, तुम्ही राज्यगादी सांभाळा. आता एखादा भाऊ असता तर म्हणला असता, जाऊ दे, बराच चाललाय, आपल्याला स्वतः गादी झाली. पण भरत मानवी गादी स्वीकारणार नाही. आणि मग बराच वेळ झाला, त्यामुळे बऱ्याच विनवण्या केल्यानंतर रामानं ऐकलं नाही. मग शेवटी भरतानं रामाच्या पादुका घेतल्या, त्या सिंहासनावर ठेवल्या आणि राज्यकारभार केला. हे झाला भरत. आता मला सांगा, सीता वनवासात गेली. पुढल्या टप्प्यामध्ये सीता वनवासात गेली. वनवासात गेल्याच्या नंतर सकाळच्या वेळेला स्नान संध्या करून केस मोकळे सोडून उन्हामध्ये बसली होती. बसलेली असताना तिने समोरून जाताना झाडाच्या आड एक हरण पाहिलं. हे तुम्ही पाहिलं असेल टीव्हीला. हरण पाहिल्यावर तिच्या मनामध्ये मोह उत्पन्न झाला. ती रामाला म्हटली, प्रभो मला त्या हरणाच्या कातड्याची चोरी हवी. आता मला सांगा मुलींनो, त्या जंगलामध्ये त्याला हरणाच्या कातड्याच्या चोरीची गरज होती का? नाही ना. पण तिच्या मनामध्ये मोह उत्पन्न झाला. आणि रामाला म्हटल्यावर रामाला वाटलं, अरे एवढं राजवैभव त्यागून आपल्या बरोबर ही जंगलात आले, तिची एवढी इच्छा का पूर्ण करू नये. आणि मग त्या वेळेला रामानं धनुष्यबाण उचलला आणि 90च्या स्पीडनं हरणाच्या पाठीमागे पळाला. ते हरण माया होतं. रावणाच्या मामानं मारीच नावाच्या राक्षसानं हरणाचं रूप घेतलं होतं. ते हरण झाडाच्या आडात दृश्य झालं. त्याने रामाच्या ओरडण्याचा आवाज काढला. तो आवाज सीतेने ऐकला. सीता म्हणली, भाऊजी. लक्ष्मणाला म्हणली, भाऊजी, त्यांच्या जीवाला काहीतरी धोका आहे, जागा फटकाय, हाताला युसर स्वपदार्थ धडक घातले, धावा, त्यांना वाचवा. त्यावेळेला लक्ष्मण मला नाही माते, असं काही होऊ शकणार नाही. परंतु सीतेचा विश्वास बसला नाही. ती म्हणली, म्हणजे तुम्हाला असं वाटतं का त्यांचं तिकडे काहीतरी बरं वाईट व्हावं आणि मी तुमच्या बस. लक्ष्मण मला माते जातो. त्यांनाही धनुष्यबाण उचलला, हरणाच्या पाठीमागे जायला निघाला. पण सीतेच्या संरक्षणाची जबाबदारी त्याच्यावर होती, म्हणून त्यानं जाता जाता त्या झोपडीच्या बाहेर धनुष्यानं एक रेषा आखली आणि सीता मायला सांगितली, रेषा ओलांडू नकोस. एक रेषा आखली आणि तो जायला निघाला. मुलींनो, जी रेषा आखली लक्ष्मणानं, त्या रेषेचं नाव काय? काय मला ऐका येत नाही. काय लक्ष्मण रेखा ही प्रत्येक मुलीच्या जीवनात असते. जी प्रत्येक मुलीच्या जीवनात असते ती ओलांडायची नसते. ओलांडली तर जीवनाचं रामायण बिघडतं, वेगळंच महाभारत घडतं. म्हणून लक्ष्मण रेषा ओलांडायची नसते. तो लक्ष्मणही ती शोधून आला. तिकडं हरिण वगैरे काही सापडलं नाही. दोघे भाऊ परत आले. परत आल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं, अरे सीता नाही. आणि मग ते ज्या पाऊल वाटेत ज्या जायला निघाले मार्गानं, त्या वेळेला सीतेला घेऊन जात असताना मुलींनो, त्यावेळेला एक पक्षी होता, गिधाड. जटायू नावाच्या पक्षानं आकाश मार्गाने जाताना रावणाला पाहिलं, सीतेला घेऊन चाललाय. त्यानं त्या रावणावर धडक घातली, त्याच्याची झुंज दिली, युद्ध केलं. रावणाला तो ऐकत नव्हता. रावणाने काळबाजपणे त्याचा मृत्यू कशात आहे, ताकद कशात आहे ती सांगितली. आणि पंखात ताकद सांगितल्यावर रावणाने पंख छाटले. तो धडपडत खाली पडला होता. रावण घेऊन गेला. आणि मग राम लक्ष्मण शोधत आल्यावर तो जटायू पक्षी तडफडत होता. त्याच्याजवळ आल्यावर त्या जटायूला राम म्हणाला, रामानं त्याला सगळं सांगितलं. रावण घेऊन गेलाय, मी प्रयत्न केला पण माझा प्रयत्न अपुरा पडला. मुलींनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, जटायू नावाचं एक गिधाड पूर्वीच्या काळी स्त्रीच्या संरक्षणासाठी मोठ्या राक्षसाशी झुंजत होतं. परंतु आता जर एखाद्या मुलीला एखादा राक्षस घेऊन चालला
तर कुणीही मध्ये पडत नाही. म्हणून मुलींनं लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही. त्यावेळेला राम म्हटला जटाला, सांग तुला मी जिवंत करतो, तुझे पंख मी तुझी करतो, कोणत्या मार्गाने मला सांग. पण तू जटायू म्हणला नाही, मला जीवन नको आहे, तू मला मांडीवर घेतले. रामाला म्हणला ना, तुझ्या मांडीवर, रामाच्या मांडीवर माझा मृत्यू येतोय, हेच माझं भाग्य आहे. आणि म्हणून त्यानं जीव सोडला, रामला तिकडे गेले. आता सांगा, लक्ष्मण रेषा ओलांडल्यावर त्यावेळेला रावणानं लंकेमध्ये सीतेला घेऊन गेला. परंतु मुलींनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्यावेळेला शोध घेऊ शकणारा, उड्डाण करू शकणारा हनुमान उपलब्ध होता. आजकालच्या जमान्यामध्ये तुम्हाला शोधायला येणारा कोणताही हनुमान उपलब्ध नाही. पोलिसाचं पथक येईल मागं. म्हणून मुलींनी आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही. आणि आयुष्यामध्ये बघा, कोणत्याही मोहाला, लोभाला, प्रलोभनाला बळी पडायचं नाही. पेपरला बातम्या असतात, लहान लहान मुलीला चॉकलेटची आमिषे दाखवली जातात, मोठ्या मुलींना मोबाईलची आमिषे दाखवली जातात, त्याच्या मोठ्या मुलीला लग्नाची आमिषे दाखवली जातात. आणि आमच्या देशातल्या मी 45 वर्ष पत्रकारिता करतो. लोकमत, सामना, प्रभात माझे 2 चॅनल आहेत. आता कपड्यावरून या पोराला कसं वाटलं, ज्यांनी जर बाबा आणलाय तर चांगला हाय पाय सलमान खान सारखा आणला असला तर बरं झालं. त्यानं पाठवला असता शर्ट आणि तुम्ही नाचले असते. पण त्यांनी काय बोलायला, काय माणूस पकडून आणला 70 वर्षाचा साध्या कपड्यातला. जाऊ दे, कपड्यावर काय नसतं. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, आपल्याला देवाने कोणता रंग दिलाय, देवाने आपला कोणत्या घरात जन्म दिलाय हे आपल्या हातामध्ये नसतं. पण जन्मल्यानंतर जो महत्वाचा प्रवास तो मात्र आपल्या हातामध्ये आहे. म्हणून मुलींना लक्ष्मण रेषा ओलांडायची. आणि आजकालचा राम पण तुम्हाला माहितीसाठी सांगतो, आजकालचा राम पण लय अवलादी झालाय. तो म्हणत तिला लय शायनिंगची थोडी लागत होती, जाऊ द्या, ज्ञान गेली, सीता गेली, गीता मिळेल. म्हणून रामायणापासून खूप शिकायचंय. पण मला जाऊ द्या, पुढचा मुद्दा सांगायचा आहे. तुमचा जानी दुश्मन टीव्ही मधल्या अशा मालिका बघू नका. एखादी मालिका होती बघण्यासाठी, कोणती होती? स्वराज्य रक्षक संभाजी, देव धर्मान देशासाठी प्राण घेतले हाती, सुरामी सरदारा भाला, काही कुणाची भीती, जगुनी मरावं मरुनी जगावं, हेच आम्हाला ठावं. 39 दिवस आमच्या राजाला 39 दिवस आमच्या राजाला त्या औरंगजेबानं हाल हाल करून ठार मारलं. आमच्या राजाची प्रत्येक वर्षी जयंती पुण्यतिथी साजरी होते. त्या औरंगजेबाचं पुढे थडकं सुद्धा नाही. दुसऱ्यासाठी जगला तो जगला, देशासाठी जगला तो जगला, आणि स्वतःसाठी जगला तो मेला. म्हणून दुसऱ्यासाठी माणसाच्या जन्माला आलो. लाल रक्ताचं ऋण फेडावं, काहीतरी देऊन जगावं, काहीतरी ठेवून मारावं. म्हणून मुलांनो, माझी दोन्ही मुलं मॅनेजर आहेत. माझी दोन्ही मुलं BSc अग्री, सुनाई BSc अग्री आहेत. माझी नातवंड 9वी पर्यंत आहेत. माझी 7वीतली नात, तिचे भगवद्गीतेचे सगळे हरिपाठ आहेत. 3रीला तिचा हरिपाठ आम्ही YouTubeला टाकला होता. संस्काराची गरज आहे, संतांच्या विचाराची गरज आहे. अभंग या शब्दाचा अर्थ असा आहे. आणि संतांच्या साहित्यामध्ये फक्त अभंग नाही, पदे, ओव्या, दोहे, श्लोक, गवळण, भागवण. आता आम्ही स्पर्धा घेतली, तुमच्या संघ आलता, ते सर्टिफिकेट देण्यासाठी मी आलो होतो. संघ तुमचा आला होता. अभंग, याचा 2 अभंग पाठ असतील, त्याचं जीवन कधीच भंग होणार नाही. एक सावता महाराजांचा अभंग आहे आणि एक अवघाची संसार सुखाचा करीनं आनंदी भरीनं. 2चा अर्थ लक्षात घ्या. अवघाची संसार सुखाचा करीनं, अवघा जाऊ द्या, स्वतःचा करायचा. एवढं कळलं, त्यासाठी संतांचे संस्कार पाहिजे. आणि दुसरा एक सावता महाराजांचा अभंग होता बघा. सावता महाराजांचा अभंग होता, कांदा माळा भाजी, अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी, अवघा झाला माझा हरी, मोठं नाणा विहिरी दोरी, अवघी व्यापली पंढरी. सावता म्हणे केला फळा, विठ्ठल पायी गोविला गळा. सावता महाराजांचं गाव आरण, पंढरपूर पासून 30 किलोमीटर, सोलापूर हायवेच्या बाजूला. पण ते कधी पंढरपूरला गेले नाही. आपल्या शेतामध्ये ते काम करायचे, कांदा मुळा भाजी पिकवायचे, मोठ चालू करायचे, पाणी द्यायचे, पीक वाढवायचे. आपल्या कामातच त्यांनी देव पाहिला होता. आता काम करता करता मोठ्यावर बघा, मोठ्यावर असला, शेतावर असला शेतकरी गाणं म्हणतो, अवतावर असला गाणं म्हणतो, गाव मोठवरचं गाणं. पण तो मोठवरचं गाणं नाही म्हटला. तो करत असताना, काम करत असताना कांदा मुळा भाजी म्हणजे विठ्ठलाचं नामस्मरण करायचा, अभंग म्हणायचा, भजन म्हणायचा किंवा भारूड म्हणायचा. विठ्ठलाचं नाम ज्याच्यात आहे ते भजन करताना तो फक्त
पाणी दिल्यावर पिकाला जोमानं वाढवल्यानंतर तू बघायचं आपलं पीक वाढलंय किंवा नाही. कांदा काढायला आलाय, मुळा काढायला आलाय, तो कांदा उपटायचा, मुळा उपटायचा, आपल्या हातामध्ये घ्यायचा, त्याला आनंद व्हायचा, त्याला देव भेटल्यासारखं वाटायचा. आणि मग तो म्हणायचा विठ्ठल माझा 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 म्हणा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा. आणि मग कांदा मुळा भाजी त्यानं आपला सावता महाराजांना आपला देव कशामध्ये पाहिला? कामात पाहिला. सावता महाराजांना आपला देव आपल्या कामात पाहिला. आपल्या वाट्याला जे काम आलंय त्या कामामध्ये देव पाहिला. आणि मला सांगा सध्या तुमचा देव कशामध्ये आहे? टीव्ही मध्ये, मोबाईल मध्ये. आता मी मोबाईलची माहिती सांगणार होतो, पण काय झालं मोबाईल. मला सांगा तुमच्या घरामध्ये लहान बाळ आहे का? लहान बाळ रडत असल्यावर आई काय करते? मोबाईल चालू. आता मला सांगा लहान बाळाच्या डोळ्याचे आवरण काय झालं? 3 गुरु मी तुम्हाला सांगितलं. पहिला गुरु आई, दुसरा गुरु शिक्षक, आध्यात्मिक गुरु. त्या पहिल्या गुरुनं असा भोळ केला, त्याला काय माहित नव्हतं. त्याला वाटलं हे खेळणं आलंय, नवीन खेळणं काढतं, टीव्ही बघून घेत नाही, हे काढत्या मोबाईल बस झाला. त्यामुळं लहान मुलाला मला एका शाळेमध्ये व्यसनमुक्तीवर बोलायला सांगितलं. आता मी व्यसनमुक्तीवर फक्त दारू गुटखा या विषयावर 1 तास बोलतो, पण मी फक्त 5 मिनिटं त्या याच्यावर बोललो. कारण दारू गुटखा हे पोरग मोठं झाल्यावर खायला शिकायचं, मोठं झाल्यावर व्यसन लागायचं 15-20 वर्षाचं वाईट मित्राच्या संगतीनं. परंतु हे मोबाईलचं व्यसन मुलांना अगदी पहिल्या वर्षी लागते. आई मोबाईल हातामध्ये देते आणि मग परत ते मोबाईल सोडतच नाही. आई म्हणते आमच्या पोराला मोबाईल मधलं नाही कळतं, पण हे त्याला कधी कळतं? आमच्या शेजारच्या एका 7 वर्षाच्या कोरोनाच्या काळामध्ये ऑनलाईन शिक्षणामुळं मोबाईल हातामध्ये आला. पोराला पहिलीला PG ला असताना मोबाईल हातामध्ये पडला. आज 7 वर्षानंतर त्या पोराचे डोळे खराब झाले, त्याला दिसत नाही, बधीर झाले. 35 लाख खर्च झाला. किती लाख? 35 लाख खर्च झाला तरीही ते पोरग जागेवर आलेलं नाही. आज 7वीला आहे, ते बधीर झाले. 35 लाख खर्च झाला. त्याला पुण्यामध्ये 500 रुपये फी आहे दवाखान्यात. स्पेशल मोबाईलचे डॉक्टर निघाले मॅडम, माहित असेल मुंबईला 1000 रुपये फी आहे. म्हणून मोबाईल जो शहाणा असेल ना तुमच्या घरात, जर उद्यापासून सुरुवात करा. तुका म्हणे मागे पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. आजपासून मोबाईलचा फक्त शिक्षणासाठी उपयोग करा. घरात लहान मुलगा जर मोबाईल आईनं दिला तर ते मोबाईल लपून ठेवा. कारण लहान मुलाच्या डोळ्याची आवरण एवढी नाजूक असतात आणि त्या मोबाईलची लाइटिंग एवढी प्रखर इफेक्टिव्ह असते. त्यामुळं अख्खा घोळ झालाय. गेल्या 7 वर्षाची पिढी बाद झाली. तुमची पाठीराखे बलवान व्हावे असं वाटत असेल तर लहान मुलाला चीनमध्ये 15 वर्षापर्यंत कायदा केलाय, मुलाच्या हातामध्ये मोबाईल नाही. मोबाईल चांगला एखाद्या गोष्टीसाठी, तुम्हाला एखाद्या अभंगाची चाल शोधायची, एखादा प्रबंध शोधायचा आहे, शिक्षणासाठी चांगला आहे, पण लहान मुलाला मोबाईलची गरज नाही. आणि तुम्ही मोबाईल हा 50% चांगला असला तरी 50% वाईट आहे. मोबाईल मध्ये अनेक प्रबोधन येतात. तुम्हाला 5 लाखाचं बक्षीस लागले, क्लिक करा. आणि बक्षीस लागले, पहिले म्हणणार 2,500 पाठवा इन्कम टॅक्स साठी. किंवा मोबाईल मध्ये अनेक प्रकारच्या गेम आहेत. अनेक लोक आपलं घरदार गमावून ठेवतात. म्हणून वाईट प्रकारचा कोणताही ॲप त्याच्यातला उघडू नका. फक्त चांगलं तुम्हाला एखाद्या कवितेची चाल शोधायची तर बघा, तो इंग्लिश मिडियमला 8वीला एक पहिले तो काऊ कोकताय आहे ना, CBSE पॅटर्नला माझा नातू 8वीला होता तेव्हा त्याला हा अभंग होता ज्ञानेश्वर माऊलीचा. पहिलं तो गे काऊ कोकता है म्हणा, शकून गे माये सांगता है. एक मुलगी नुसतीच दारात असली आणि एकीने तोंडात उघडलं नाही. आता मी कुठं तुम्हाला मुंडी बदनामी म्हणायला सांगितलंय. एखाद्या तोंडातून डोक्यात उठला, आपलं मन अंतकरण निर्मळ शरीर शुद्ध पवित्र होतं. मुलींनो, आता मी काय सांगत होतो, मोबाईल
दुसरं काय सांगत होतो लक्ष आहे का? एक मुलगी जाऊ द्या, मोबाईल मध्ये एका मुलीला, आमच्या शेजारी शेतकऱ्याची मुलगी, टॅलेंटेड हुशार मुलगी, पण तिला मोबाईलचा लई वाईट नाही. ती अगदी मोबाईल रातचाही सोडत तसं झोपेपर्यंत गोदडीच्या आतमध्ये घेऊन कुटकुट करत बसायची. आणि तिला शाळेमध्ये निघाली. आता शाळेत सकाळ निघाली पण मोबाईल हातातच. आणि मग ती गाणं होतं बघा त्या पिक्चर मधलं, चालताना बोलताना मोबाईलच्या हातात, झोपेतही स्वप्नातही हेडफोनच्या कानात. एक पोरगी शाळेत निघाली, मोबाईलच्या नादात मळ्यात पोचली. आई म्हणली काय रे खमी, आज शाळा नाही का काय? आणि मग खमी म्हणते बाया मोबाईलचा याड नको, मोबाईलचा वेळ जाऊ द्या. शेवटची गोष्ट सांगतो, अगदी सत्य कथा. 2012 मोबाईल त्याच्या अगोदर आला होता. त्यावेळेला एक हुशार टॅलेंटेड मुलगी 12ला 95% मार्क काढलेली, पण दिसायला साधी भोळी असणारी मुलगी आपल्याच वाघोलीच्या एका मंत्र्याच्या पारीला आली. सत्य घटना सांगतो. मोबाईलचे परिणाम म्हणजे मोबाईलमुळे 10वीचा मुलगा मोबाईलच्या नादानं 12वीत नापास झालेला. मुलगा तर झाला, जाऊ द्या, मुलगा तर झाला, पण मुलीची कथा सांगतो. पेरणे फाट्याची मुलगी वाघोलीच्या कॉलेजला आली. कॉलेजला आल्याच्या नंतर ती भोळी भाबडी मुलगी, त्याला 500 रुपयाचा तिच्या बापाने मोबाईल घेऊन दिला होता. प्रत्येक मोबाईल शॉपी अशा माणसाची असते. आपल्या देशातल्या शहराच्या मोबाईल शॉपी आपले समाजरत्न आपल्या मुली भ्रष्ट नष्ट करण्यासाठी बाहेर एक आतंकवादी देशातले लव जिहादच्या नावाखाली प्रत्येक कॉलेजच्या बाहेर मोबाईल शॉपी टाकून दिली जाते. 20-25 हजार खर्चाला दिले जातात. हिरो टाईप ड्रेस दिलेला असतो, गाडी दिलेली असते. त्याचं एकच काम, कोणती भोळी बाबडी मुलगी आहे आणि मग ती मुलगी तिथं चार्जिंग करायला जायची. 1-2 वेळा त्यानं बोलायचा प्रयत्न केला, बोलता बोलता नंबर विचारताना बोलणं झालं. आणि दुसऱ्या वेळेला त्यानं पुढचं पाऊल टाकलं. त्या मुलीला एकदा म्हटला, आज फार सुंदर दिसतेस, आज फार मॅचिंग ड्रेस घातलाय, आज फार सुंदर दिसतेस. सुंदर म्हणल्यावर ती चढली हात मारायचा झाला. मग त्यावेळेला तो म्हटला, त्याच्याशी बोलली असली ती बसली. मग तो म्हटला, तुझ्यासारख्या टॅलेंटेड मुलीला, देखण्या मुलीला, ब्रिलियंट मुलीला, हँडसम मुलीला कसला मोबाईल पाहिजे? एवढासा हलका मोबाईल वापरतेस घट्टू. ती मुलगी म्हणती, मला इनफ आहे, मला पुरेसा आहे संपर्कासाठी. मला आहे ज्या पुढे चंद्रावर चाललंय, ज्यासारख्या देखण्या मुलीला कसला मोबाईल पाहिजे? अँड्रॉइड. तो म्हणतो, माझ्या बापाची ऐकत नाही. ती म्हणली, माझ्या बापाची ऐकत नाही. मग तो म्हटला ना, मी देतो ना म्हणल्यावर त्या मुलीच्या मनामध्ये थोडं चरबीचं झालं. त्या सीतेसारखा थोडासा त्याला मोह झाला. मग ती म्हणली, नको, तुझा मोबाईल दिल्याला माझ्या बापाला कळलं तर माझा बाप मला उभी कापी. तो म्हटला, तुझ्या बापाला कसं कळेल? तुझ्या बापाला कसं कळेल? तुझा बाप कुठेतरी शेतात कंपनीत कडमडत असेल, घामाच्या धारा गाळत असेल, रक्ताचं पाणी करत असेल, त्याला कसं कळेल? हा मुद्दा त्या हुशार मुलीला थोडा पटला. बापाला कळणार नाही हा मुद्दा थोडा पटला. पण तो म्हटला, ती म्हटली, मोबाईल घ्यायला तुझ्या बरोबर यायचं म्हणजे मला तुझी भीती वाटते म्हणल्यावर तो म्हटला, तर तो फेमस डायलॉग आणला. फेमस डायलॉग होता बघा. तो म्हटला, भीती कशाची? सुनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? सोनूचा बिलकुल भरोसा नव्हता. सोनूचा भरोसा नव्हता, पण तिच्या मनामध्ये मोह उत्पन्न झाला होता. अरे अँड्रॉइड मोबाईल मिळतोय, तिच्या मनामध्ये मोह उत्पन्न झाला होता. त्यामध्ये शॉर्ट मध्ये थांबतो, कारण तुम्ही मला माहिती थोडी फार मागली मुलं आळा असल्यात. शॉर्ट मध्ये सांगतो, तिच्या मनामध्ये मोह उत्पन्न झाला होता, त्यामुळे ती त्याच्याबरोबर गेली. आता त्याचा वेगळा डाव होता, की तिला माहितच नव्हतं. तिच्याबरोबर गेली, त्यानं 20,000 दिले. तुम्हाला गणित येतं ना, मॅथमॅटिक्सचं स्पेलिंग काय? 20,000 18,000चा मोबाईल घेतला. आता किती उरले? 2,000 उरले. आता पोरगी पुण्याला नेली पटवायला. म्हटल्यावर तिला काय वडापाव खायला कधी याची वडापावची अवकात नव्हती खायची. पण 5 स्टार हॉटेलमध्ये घेऊन गेला. बिल आला 1,800 रुपये.
आता किती उरले? उन्हाचे पेरणे फाटा 40 रुपये 80 रुपये लागतात दोघांना. 200 रुपये त्याने मागे यायचा ना, क्षण व्हायचं ना. मग त्याने अजून त्या मुलीला भाव खायचा प्रयत्न केला. त्या मुलीला म्हणला आईस्क्रीम खाऊगी. ती पण म्हणली हा हा. 180 रुपये गेले. आता किती उरले? द्यायला किती लागत होती? समोर प्रश्नचिन्ह होतं पण त्या मुलीला दाखवता येत नव्हतं. आणि मग तो पायऱ्या उतरायला लागला. पायऱ्या उतरत असताना त्याच्याच वयाचा, हिंजारलेल्या केसाचा, बळकाटलेला कपड्यातला एक तरुणानं समोर हात केला आणि म्हणला 20 रुपये देना साहब, 20 रुपये देना. तू म्हणला 20 रुपये का क्या करेगा? तो म्हणला कुछ नहीं साहब, मोबाइल को रिचार्ज करना है, गर्लफ्रेंड को फोन करना है. त्यावेळेला तो आपल्या हिरोला म्हणतो देख सोनू, भिकारीने भी गर्लफ्रेंड बनाया. तेव्हा तो भिकारी म्हटला पैसा नाही, गर्लफ्रेंडने भिकारी बनाया. टोटल पिढी 15 ते 35 ची पिढी भिकारी होत चालली. एका घरामध्ये 4-4 8 मोबाईल आहे. 2-3 हजार बिल आम्ही मोबाईलचं भरतो. आम्हाला दुःख वाटत नाही. 1000 रुपये लाईटीचं बिल आलं. आमचा बाप लाईटीच्या ऑफिस मध्ये जातो, साहेब एवढं कसं 2च बल्ब आहेत पण 1000-2000 मोबाईलचं बिल भरताना आम्हाला काहीच वाटत नाही. मुलांना 99.99% जनता गरीब होत चालली. फक्त 6-7 लोक श्रीमंत होत चालली. कोणते अदानी, अंबानी, रिलायन्स, टाटा, वोडाफोन, आयडिया. काय आयडिया काढली मॅडम त्यांनी. एक वायर खाऊन दिली आणि म्हणतात जो ठार मारायला. म्हणून मोबाईलचा गैरवापर नको. मोबाईल चांगला आहे पण कशासाठी? मी तुम्हाला मुलीला त्याच वेळेला काय झालं, खिशात 20 रुपये उरले होते. त्याने भिकारी पाहिला. आता मुलीसोबत या मुलीच्या समोर भाव खाण्यासाठी 20 रुपयाची नोट काढली, कर्तन वाजवली, भिकारीच्या हातात टेकवली. त्या मुलीला म्हणला पायरीजवळ थांब, मी जरा गेट घेऊन जाऊ आणि तो एक फोन करतो. आणि त्यावेळेला ती मुलगी पायरीजवळ थांबली. तो गेट जवळ गेला आणि गेटवर गेल्यावर त्याने फोन लावला. हॅलो, मुलगी लाया हो, मेरा 5 लाख रुपये रेडी रखना. त्याच वेळेला तिच्या सुदैवानं पेरण्या फाट्याचा पोलीस पाटील आणि कॉन्ट्रॅक्टर त्याच हॉटेलमध्ये जेवण्यासाठी एंट्री करत होता. त्या पोलीस पाटलानं गेटवरनं ऐकलं, मुलगी लाया हो, 5 लाख रुपये रेडी रखना. असली कसली सोन्याची कोंबडी आहे. 5 लाखाची किंमत त्यानं काय एवढं डोक्यात घेतलं नाही. परंतु तो कॉन्ट्रॅक्टरशी बोलत पुढे जात असताना गेट जवळ जसं दरवाजा पायऱ्या जवळ गेला तर ती गरिबाची पोरगी पाहिली. 5 स्टार हॉटेलमध्ये गरिबाची पोरगी. आणि मग तिनं त्या पोरीला विचारलं, तू इथं काय करतेस? मुलगी घांगरली, बावरली, गेली. आणि मग तिनं भीत त्या दरवाजा गेट जवळ बोलणाऱ्या मुलाकडे हात केला. आणि मग त्या पोलीस पाटलाच्या डोक्यामध्ये ट्यूबलाईट पेटली. अरे हा जर म्हणत होता ना मुलगी लाया हो, 5 लाख रुपये रेडी रखना, ती मुलगी नाही, ती कोंबडी नाही, ती मुलगी, हीच मुलगी त्याला आणली. आणि मग त्या मुलीच्या हाताला धरलं. पोलीस पाटील त्याला हाताला धरून त्याच्याकडे जायला लागला. ते त्या मुलानं पाहिलं. हा पाटील आणि मुलगी आपल्याकडे झापझाप पावले येते. पाटलाच्या आवेश पाहिला. तो जसा तो पाटील जवळ आला तसा तो मुलगा 90च्या स्पीडनं पळाला. आज 12 वर्ष झाली. आज त्या कॉलेजच्या बाहेरची टपरी आजही बंद आहे. मुलींना कल्पना नसते, भोळ्या भावड्या मुली असतात. आपल्या देशातल्या प्रत्येक मुलगी बाहेरच्या देशामध्ये पळून नेली तर 25 ते 30 लाख रुपये दिले जातात. म्हणून मुलींना आयुष्यामध्ये कोणत्याही अनोळखी माणसाला 4-2 महिन्याची ओळख झाली, तुम्ही कॉलेजला जाल, आयुष्याला बळी पडायचे नाही. कॉलेजला तुम्ही झालंच उद्या मोठ्या कॉलेजला गेल्यावर तिथं तुम्हाला लई हिरो भेटतील तुम्हाला. आणि मग ते झाडं टाकायला बघतील. आणि मग मॅडम काय तो इंग्लिशमध्ये मी जुना बीकॉम आहे पण माझी इंग्लिश फार कच्ची होती, 35% मार्क आहे, मला काय त्यातला आठवत नाही. हा एखादा तुम्हाला म्हणल आय काय यू म्हणल्यावर त्याला फसायचं नाही. ती इंग्लिशमध्ये फार सोपं. बघा ती त्या पिक्चरमध्ये सांगत होती ना, मराठीत सांगू का इंग्लिशमध्ये सांगू, काय शब्द येतो काय मला ते मधलं आठवत नाही. आय काय यू एखादा म्हटला ना तर त्याला म्हणायचं तुझी आय माझ्या आई बापाकडे घेऊन ये आणि मग आपण ठरवू. त्याला फसवायचंय ना, तुम्हाला फसवायला असताना त्याला खरोखर हे करायचंय, ज्याला खरोखर हे करायचंय तो आई वडील घेऊन येईल. पण तुम्हाला फसवण्यासाठी, तुम्हाला बरबाद करण्यासाठी तो एक पिक्चर फेमस झाला. ते मुलांना कंटाळा आलाय का? तो एक पिक्चर फेमस झाला
बघा मुलींनो आलड वय वेळ असतं, झाला त्यांना. परिणामाची कल्पना नसते, डेंजर धोका खतरा कुठे लिहिलेलं नसतं, शारीरिक बदल होत जातात आणि आमच्या मुली फायबर होतात. म्हणून तुम्हाला माझी विनंती, प्रत्येक कोपऱ्यावर लिहिलं असतं सावधान, पुढे धोक्याचं वळण आहे. परंतु जर तुम्ही तुमची गाडी जोरात दामटली, पुढे जाऊन पलटी झाली तर डॅमेज होईल. ती पत्र्याच्या बॉडीची गाडी डॅमेज झालेली डेंटिंग पेंटिंग करून रिपेअरिंग करता येते, पण या देहाच्या बॉडीची गाडी एकदा सेलब्रेट झाल्यावर परत रिपेअरिंग होत नाही. एकदा बदनाम झालेल्या मुलीला समाज स्वीकारत नाही. तो पिक्चर फेमस झाला, त्या पिक्चरच्या नंतर करमाळा साईडच्या, मी करमाळ्याला 8 दिवस मुक्कामाला होतो, करमाळा साईडच्या 100 ते 125 मुली पळून गेल्या त्या पिक्चर मध्ये. पळून गेल्याच्या नंतर त्यांची हालत काय झाली, 8 दिवसानंतर एका मुलीचं प्रेत इंद्रायणीच्या डोहामध्ये मिळालं. बाकीच्या सगळ्या पार्सल रिटर्न आले. आणि मग ते रिटर्न का आली तर त्यांचं ते मराठीत सांगू का इंग्लिश मध्ये सांगू, ते काय पक्क नव्हतं आणि ते पक्क नसतंच. अल्लड वय असतं, परिणामाची कल्पना. ते मुली फसल्या. एकदा बघा ते म्हणा वेअर इज लॉस्ट, तुमच्याकडे पैसे गेले लगेच मिळतील. वेअर इज लॉस्ट, नथिंग इज लॉस्ट. हेल्थ इज लॉस्ट, समथिंग इज लॉस्ट. कॅरेक्टर इज लॉस्ट, एनिथिंग इज लॉस्ट. भविष्यामध्ये आपलं कॅरेक्टर, आपलं चारित्र्य जपा. चारित्र्य हाच सगळ्यात मोठा तुमचा दागिना आहे. चारित्र्य हे तुमचं सौंदर्य आहे. एखादी मुलगी बघा तुमच्याशी एखादा गोड बोलल, पण आता गोड बोलल आणि पुढे गेलो मित्राला सांगत आणि पोरी लई चालू आहे. भविष्यामध्ये कोणावरही विश्वास ठेवू नका, कारण तुमचा वय 16च्या पुढे आहे. 16 आहे ना, 16 वरीस पहिलं गाणं होते, पिठाभाऊ मागची लावणी होती काय, 16 वरीस धोक्याचं, मुलीने धोक्याचं नसतं, ते मोक्याचं असतं. फक्त तुम्हाला सगळं कळतं, तुम्हाला सगळं कळतं, फक्त त्या सीतेप्रमाणे त्या मुलीप्रमाणे लोभ होऊ नका, प्रलोभनाला बळी पडू नका. कारण बघा प्रत्येक ठिकाणी खाच खळग्याचा रस्ता आहे. जगामध्ये सगळा भडका उडाला आहे. अन्याय, अत्याचार, दुराचार, व्यभिचार, बलात्कार कुणावर झाले तुम्हाला सांगू. दिल्लीचं निर्भया प्रकरण का झालं, ते 2 जण बसमध्ये होते, एकमेकांची चाळे करत होते आणि चाळे करत असताना त्या बसमध्ये ड्रायव्हरची फालतू गँग होती. त्यांनी ते चाळे पाहिले. रात्रीच्या 11 वाजता त्या बसमध्ये चाळे करायची किंवा त्या मुलीची जायची गरज होती का. आता बोपगावला प्रकरण झालं. बोपगावला तुम्ही वाचलं असेल, बोपगाव घाटामध्ये जे प्रकरण झालं, त्या मुलीला बलात्कार झाला. रात्रीच्या 11:30 वाजता जंगलाच्या डोंगरावर त्या मुलीने एखाद्याबरोबर जावा का. हिंदू मिलमध्ये प्रकरण झालं, झाडीच्या आडमध्ये रात्रीच्या 11 वाजता एक तरुण आणि तरुणी चाळ करत असेल तर तिथं स्वपद भटकलेले असतात तुमचे लचके तोडण्यासाठी. त्यामुळं कोणत्याही मुलीनं आयुष्यामध्ये अपवेळेला संध्याकाळनंतर आपला फार दोस्त असला तरी बाहेर भटकायला जाऊ नये, कारण ह्या लाटकेच्या जगामध्ये सगळे लचके तोडण्यासाठी टपलेले असतात. प्रत्येक स्टोरी बघा, जे निर्भया प्रकरण सगळी प्रकरण झाली, ती मुलगी फक्त रात्रीच्या 11 नंतर तिथं बाहेर जाण्याचं कारणच काय. मग मुलींना फक्त लक्ष्मण रेषा, मोहाला बळी पडायचं नाही, एवढं शिकायचं. ते एका त्या पिक्चरमधलं 1-2 सीन सांगतो. त्या पिक्चरमधली ती एवढी घाईवाली होती, मराठीत सांगू का इंग्लिशमध्ये सांगू, मराठीत सांगू का इंग्लिशमध्ये सांगू. गेली पळून पैसे घेऊन, ती पळून गेल्यावर परत मागा आली, परत मागा आल्यावर पैसे. त्या पोलीस स्टेशनला गेलं प्रकरण, तिथं ठॉटी झाली, पिस्तूल चालवलं, पळून गेली, पैशाची बॅग गेली. तिकडे गेल्यावर तिने काहीतरी मोडलं, मोडल्यावर ते पैसे संपले. मग एका रात्री ते 2 जण एका बाकड्यावर बसले होते. काय नाव रे ते हिरोईनचे नाव? शेवटचं सांगतो, हे कंटाळा आलाय का. बाकड्यावर बसले होते, रात्रीच्या वेळेला दोघांचे पैसे संपले, बाकड्यावर बसले होते. बसून ते झोपी गेले. झोपी गेल्याच्या नंतर रात्रीच्या 1-1:30 वाजता एक वारकऱ्यांची दिंडी चालली होती. 7-8 वारकरी आले आणि त्यांनी पाहिलं की निष्पाप बालक, त्यांचा काय बरं प्रॉब्लेम आहे, बाकड्यावर झोपले, त्यांना आपल्या तंबूमध्ये दिंडीमध्ये घेऊन जावा का. म्हणून त्यांना उठवलं आणि म्हटले चला, फक्त आमच्या बरोबर तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा, माऊली माऊली म्हणा, ज्ञानोबा तुकाराम म्हणा, तुमची राहण्याची व्यवस्था होईल, सगळं होईल. वारकरी होती का, कोण होतं,
कोण होतं? कारण मला काय आठवत नाही. माझं काय होतं, मी वारकरी पंथातला आणि पत्रकार, माझं मिक्सिंग होतं. कोण होते? वारकरी होते ना? कोण आले? गुंड होते ना? 5-7 गुंडाने, 2 गुंडांनी त्या परशाला एका बाजूला नेलं आणि बाकीचे 3-4 गुंड त्या आरतीच्या दोन्ही हाताला धरून एका कोपऱ्यामध्ये देऊन शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन तिचा सन्मान करणार होते. सन्मान करणार होते का? नाही ना? मग मला सांगा, मुलींना लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही. मग त्या वेळेला ते गरीबाज अक्का आली आणि त्या अक्काने पाहिलं, अरे टुकार पोरं त्या मुलीला छेडताय. त्या अक्काने त्याला दम दिला, त्याच्या भाषेमध्ये काहीतरी असं दम दिला आणि मग ती पोरं बेली आणि तिला अक्का डेरिंगबाज होती सोडून दिलं. मुलींना तुमच्या माहितीसाठी सांगतो, एखाद्या मुलीला गुंडाने जर रात्रीच्या वेळी पुढे पकडलं असेल तर ती अक्का तर सोडा, मोठा पुढारी पहिलवान बक्का सुद्धा मध्ये येत नाही. काय येत नाही? एक तर त्या गुंडाचा मार खावा लागेल, पोलीस स्टेशनला जबाब द्यावा लागेल, कोर्टामध्ये साक्षीदार बनावं लागेल. म्हणून मुलींनं आयुष्यामध्ये अपरात्री किंवा कधीही एखाद्या अनोळखी किंवा ओळखीच्या तरुणाबरोबर सुद्धा जायचं नाही. कारण मुलीचं चारित्र्य या तिचा दागिना आहे, हे तिचं सौंदर्य आहे. मग ते जाऊ द्या. तो सीन झाला. त्यानंतर तो बघा, ती आली, तो काहीतरी उलटण्याने तळत होता ना, काय ते धिरड काय तळत होता. आणि ती त्याला आली, म्हणली, अच्छा चल, तुझ्या आवडीचा पिक्चर लागलाय. तो म्हणला जा. आता मला सांगा, ती दोघं जण पळून गेली होती, त्याच्यानंतर किती वेळा हसली? तुम्ही पिक्चर 2-2 वेळा पाहिजे, बरोबर का नाही? किती वेळा हसली? एकदाच. पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी सकाळपासून सुरू झालं. तुला मीठ कळत नाही का? ते पोस्टर काय आणलं? म्हणजे त्यांचं ते मराठीत सांगू का इंग्लिशमध्ये सांगू, ते कधी संपलं? लगेच संपलं. ते काही खरं नसतं, ते लगेच संपलं. मला सांगा, तो म्हणला चल, तो म्हणला जा तू. ती पिक्चर पाहून आल्यावर त्याने गेटवर पाहिलं, बॉस बरोबर बोलताना त्याचं माथं भडकलं. मग जवळ आल्यावर ते हॉटेलमध्ये गेल्यावर दोघांमध्ये कडाक्याचं मराठीतलं प्रेम सुरू झालं. आणि मग त्याने त्याला एक ठोका लावला. ठोका लावल्यावर तो वेटर म्हणला, म्हणलं, त्यांना हाकलून दिल्यावरती आरची पुढं तुरु पुढं चालायला लागली. तो तिच्या मागं. तो म्हणला, असे थांब, मला तुझ्याशी बोलायचंय. ती म्हटली, मला तुझ्याशी नाही बोलायचं. आता मला सांगा, 4 दिवसापूर्वी एवढी घाईवाली होती, मराठीत सांगू इंग्लिशमध्ये सांगू? ते काय होतं? मला नाही बोलायचं. ते म्हणला, थांब, मला तुझ्याशी बोलायचे. तो म्हणला, मला तुझी खेळ येते. ती म्हणली, मला तुझी घाण वाटते. मी म्हणला, मी लई मोठी चुकी केली, मी झक मारली. तो म्हणला, बरी मारली. मग ते भांडण झालं. ते तडाख्याचं भांडण करून ती थांबली नाही. रोड क्रॉस करून गेल्याच्या नंतर पलीकडे गेली, एका गाडीत बसली. आता शॉर्ट मध्ये सांगतो, मला माहिती तुम्ही कंटाळा आहे. गाडीत बसली, गाडी पुढल्या स्टेशनला थांबली. तोपर्यंत तिच्या मित्राचा फोन झाला होता, तिचा आमदार लेवलचा, तुझा बाप नशेत बेभान झालाय, घरी जर आली तर तुला उभी मारून टाकेल. आणि मग तिला प्रश्न पडला, करावं तर काय करावं? त्याच वेळेला त्या खिडकीमधून एका भिकारीने हात केला. भिकारी, तिच्या मागे एक भिकारी होता. मला सांगा मुलींनो, त्या खिडकीमधल्या भिकारणीमध्ये तिला कोणाचा चेहरा दिसला? कोणाचं प्रतिबिंब दिसलं? त्या खिडकीमधल्या भिकारणीमध्ये तिला स्वतःचा चेहरा दिसला. आणि हिच्या बरोबर तरी हिचा भिकारी आहे म्हातारा, पण मला एक त्या तरुण मुलीला या गिधाडाच्या जगामध्ये, या लांडग्याच्या जगामध्ये माझी उत्तरतर होईल हे तिच्या लक्षात आलं. आणि मजबुरीनं ती खाली उतरली, पळत सुटली. तो फाशी घ्यायचा थांबला होता. फाशी पाहिली त्याची? फाशी घ्यायचा तो थांबला होता. पळत गेली. तो तिच्या नावानं गळ काढत होता. आणि त्याच वेळेला त्यानं दरवाजा उघडला. दोघांनी एकमेकाला पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर दोघांना आसमान आकाश ठेवणं झालं. दोघं एकमेकाला धावत दोघांनी जी मिठी मारली, की मराठीतलं मजबुरीचं प्रेम सुरू झालं. मला सांगा, तुमचे आई वडील काय तुम्हाला खड्ड्यात झोपणार आहे का? म्हणून आयुष्यामध्ये पदर कोंबडं कापू नका. कापलं तरी त्याला म्हणायचं, तुझी आय घेऊन ये माझ्या आईकडे ठरवू. म्हणून तो एक प्रसंग जाऊ द्या. मला सांगा, त्या मुलीला इंग्लिशमध्ये सांगू, मराठीत सांगू? ती किती वेळा म्हणली ती?
आणि मग तिथं ते कधी संपलं. म्हणून मुलींना मला कल्पना आहे तुम्ही आयुष्यामध्ये जपून टाका पाऊल, कारण प्रत्येक वाट सारखी नसते. बस आयुष्यामध्ये शिकायचं का, कारण फक्त मी 2 समस्यासाठी लास्ट बोलतात. मी महाराष्ट्रभर फिरतो, गडचिरोली, नागपूर, भंडारा, चंद्रपूर 14 जिल्ह्यामध्ये फिरतो आणि याच्यासाठी फिरतो. 2 समस्या आहेत मेन. प्रत्येक गावामध्ये एक सामाजिक प्रदूषण आहे. मला लोकांकडून ऐका, प्रत्येक गावामधल्या 10 ते 15% मुलांची लग्न होत नाही. ती मुलं कोणती, जे आता संतांचे विचार सोडून इकडे तिकडे भटकतात, वाईट वागतात, गुटखा, दारू, भानगडी, वाईट मित्राच्या संगतीने जातात, आपलं करिअर घडवत नाहीत. आणि मग करिअर घडवत नाहीत अशा 10-15% मुलांची लग्न होत नाही. आणि 9वी ते 12वीचा हा प्रॉब्लेम आर्थिक काही संकटात जाईल. या 2 मुद्द्यासाठी मी महाराष्ट्रभर हिंडत असतो, म्हणून तुम्हाला जाग करायला लावलंय. मला माहिती आहे तुम्ही इंग्लिश मिडियमचे आहे, तुम्ही वाईट छंदात नसाल, पण संतांचा एक चांगला विचार घ्या, संस्कार तुमच्यामध्ये राहतील. आणि म्हणून तुम्ही आयुष्यामध्ये तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होईल. मला सांगा, भारताच्या राष्ट्रपती त्यांचा कलर गोरा आहे का? आदिवासी समाजात जन्मले. आणि म्हणून तुमच्यातला प्रत्येक जण, मला माहितीये तुम्ही राष्ट्रपती नाही होऊ शकणार, APJ अब्दुल कलाम नाही होऊ शकणार, AP झाकीर हुसेन नाही होऊ शकणार, जयसिंग नाही होऊ शकणार, तुम्ही राष्ट्रपती नाही होऊ शकणार. कमीत कमी तुम्ही पती व्हावं यासाठी तुम्हाला संतांचे आणि शिवरायांचे विचार आत्मसात करा. बस वेळ झालेला आहे, फक्त एवढं सांगतो. आता 2 ओळी फक्त माग म्हणा, बोलतो. तुम्हाला 2 मिनिटं वाजवायचं, फक्त 2 ओळी माग म्हणा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा 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 माझा. चालू पाहिजे बघा. चुन्नुक चुन्नुक टाळ वाजवी, पाटामधलं पाणी, प्राणपाखरा संग गातो, विठ्ठला गाणी. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. बघा टाळ्या मोठे म्हणा. मी तुम्हाला शास्त्रीय गाणं सांगतो. विठ्ठल म्हणून आणि टाळ्या वाजवल्याने काय होतं शास्त्रीय गाणं सांगतो. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, जोरात टाळ्या वाजवल्या हाताला झिंजण्या नाही. विठ्ठल म्हणल्यावर आपल्या फुफ्फुस हृदय, आपल्या पोटामध्ये सगळ्या रक्तवाहिन्या प्रवाहित होतात. टाळ्या वाजवल्यावर हातातल्या सगळ्या रक्तवाहिन्या प्रवाहित होतात. डोक्याच्या केसापासून पायाच्या नाकापर्यंत सगळ्या रक्तवाहिन्या प्रवाहित होतात. फक्त 5 मिनिटं विठ्ठल विठ्ठल म्हणा, एखादा अभंग म्हणा, टाळ्या वाजवा. आयुष्यामध्ये तुम्हाला BP, शुगर, रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, अटॅक येणारच नाही. धन्यवाद. आयुष्यामध्ये शिकायचं. आयुष्यामध्ये शिका इतकं डिग्र्या कमी पडतील, जगा इतकं आयुष्य कमी पडेल, हसा इतकं आनंद कमी पडेल, दौडा असे कम नशिबाचा फासा निखळून पडेल. परंतु मुलांनो प्रयत्न इतका करा, अभ्यास इतका करा, त्या विठ्ठलाला, पांडुरंगाला, त्या देवांना तुम्हाला देणं भागत पडेल. बस जाता जाता सूर्यानं प्रतिप्रश्न केला, माझ्यानंतर या जगाला कोण प्रकाश देईल? त्यावेळी चंद्रशरमला मोठमोठे तारे नरमले. एक पंथी समोर येऊन म्हणाले, प्रभू माझ्या परीनं मी नक्की प्रयत्न करेल. त्याच वेळेला माझ्यासारख्या एका ध्येयवादी पत्रकाराने ठरवलं, त्याच वेळेला माझ्यासारख्या एका काजव्याने ठरवलं, कुठंतरी काना कोपऱ्यात जाऊन लुकलुके अज्ञानाच्या अंधाराला प्रकाशाचं अस्तित्व दाखवूनच थांबे, दाखवूनच सरे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपल्याकडे एक हरिभक्त परायण ज्ञानेश्वर मिडगुले यांनी समाज प्रबोधनाचं कार्य आपल्याकडे येऊन चांगल्या प्रकारे केलेलं आहे. ते पूर्ण महाराष्ट्रभर दौरा करतात आणि त्यातून समाजाला, लोकांना, विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारे समाज काय करतात, संदेश देतात. आणि आज जो त्यांनी संदेश दिलेला आम्ही तो नक्की अंमलात आणू आणि त्यावर काय करू,
काम करू. मुलींना पण एक खूप चांगला संदेश दिलेला आहे. मुलांना पण भविष्यात तुम्ही खूप मोठं बनता नाही आलं तरी आपण एक चांगला पती बनू आणि ते करून दाखवू, असं हे आपल्याला काय केलं, यांनी भरपूर चांगल्या प्रकारे काय दिलेलं आहे, माहिती दिलेली आहे. आणि शेवटी त्यांनी आपल्याकडे सूर्य आणि पंथीचा त्यांनी आपल्याला दाखला दिलेला आहे. तो आज आमच्या 10वीला मराठीमध्ये एक कविता सुद्धा आहे, जाता आसराला. आणि खूप चांगल्या प्रकारे आज त्यांनी आपल्याला काय माहिती दिली. तर आपल्या मातोश्री सुलोचना प्रतिष्ठान अँड ज्युनियर कॉलेज आपल्या पूर्ण संस्थेकडून त्यांचं खूप खूप अभिनंदन.